हिरण्यकश्यपू वराह अवतारात पृथ्वीला रसातळातून वर घेऊन येत असताना हिरण्याक्षाने वराहावर हल्ला केला आणि त्या युद्धात नारायणाने हिरण्याक्षाचा वध केला. ह्या नारायणाच्या कृत्यामुळे हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू नारायणावर अतिशय संतप्त झाला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले आणि ओठ रागाने थरथरू लागले. त्याने आपला त्रिशूळ उचलला आणि तो आपल्या सैनिकांना म्हणाला, माझ्या भावाला ज्या नारायणाने मृत्यूदंड दिला आहे त्या नारायणाला मी माझ्या या त्रिशूळाने यमसदनास पाठवीन. माझा हा त्रिशूळ त्याच्या मानेत घुसून त्याच्या रक्ताने मी माझ्या भावाचा आत्मा शांत करेन आणि मलाही शांती मिळेल. एखाद्या मोठ्या वृक्षावर अनेक लहान वेली वाढत असतात, परंतु तो वृक्षच मुळापासून उपटून टाकला तर वेलीसुद्धा आपोआप मरून जातात. त्याप्रमाणे नारायणाचा वध केल्यावर त्याचे सर्व भक्त मृत्यू पावतील. हिरण्यकश्यपूने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली, तुम्ही पृथ्वीवर सर्व ठिकाणी जा आणि तिथे असलेल्या ब्राह्मण व क्षत्रियांना नष्ट करा. जिथे जिथे यज्ञ याग चालू असतील ते सर्व नष्ट करा, कारण अशा सर्व धार्मिक ठिकाणी नारायणांचे अस्तित्व असते. ज्या ठिकाणी ब्राह्मण गायी वैदिक विधी चालू असतील अशी सर्व ठिकाणे जाळून टाका, नष्ट करा. पवित्र वृक्षांना उखडून टाका. नारायणाला गृहहीन करण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करा. आपल्या राजाची आज्ञा घेऊन हे असुर आले आणि त्यांनी एकच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. शहरे, खेडी, गायींचे गोठे, ऋषींचे आश्रम, घरे, रस्ते सर्वांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. आंब्याच्या वृक्षांसारखे वृक्ष मुळांपासून उखडण्यास सुरुवात केली. नारायणांची गरीब लोकांवर विशेष माया असते असा विचार करून गरिबांची घरेदारे जाळून टाकली. असुरांनी देवांनाही त्रास देण्यास सुरुवात केली. देव स्वर्गलोक सोडून पृथ्वीवर वेषांतर करून राहू लागले. हिरण्यकश्यपूने आपल्या भावाच्या मृत्यूने व्यथित झालेल्या आपल्या नातेवाईकांची समजूत काढली. तो म्हणाला, हिरण्याक्षाला युद्धामध्ये मृत्यू आला आहे आणि असा मृत्यू येणे हे अत्यंत भाग्याचे असते. त्याचा आत्मा अमर आहे. तो त्याचे शरीर सोडून गेला आहे. त्याला आता मनुष्य शरीराचे कुठलेच क्लेश भोगावे लागणार नाहीत. तेव्हा तुम्ही आपले दुःख आवरा. नारायणाला नष्ट करून मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन. हिरण्यकश्यपूला मिळालेले वरदान. हिरण्यकश्यपूला तिन्ही लोकांचा राजा होण्याची ईर्षा होती आणि त्याचबरोबर अजिंक्य आणि अमर होण्याची इच्छा होती. ह्या सर्व इच्छापूर्तीसाठी त्याने ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून ह्या इच्छापूर्तीचा वर त्यांच्याकडून मिळवण्याचा त्याचा हेतू होता. हिरण्यकश्यपू मंदार पर्वतावर गेला आणि त्याने अत्यंत एकाग्रतेने ब्रह्मदेवांचे तप करण्यास सुरुवात केली. तो तपाला निघून गेल्यावर देवांनी आपले वेषांतर सोडून दिले आणि ते देवलोकात निघून गेले. हिरण्यकश्यपूने अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या इतकी तीव्र होती की तो मध्यान्नीच्या सूर्यासारखा तळपू लागला. त्याच्या केसांमधून ठिणग्या उडू लागल्या. सर्व विश्वाला ह्या उष्णतेची जाणीव होऊ लागली. ह्या उष्णतेमुळे सगळं विश्वच खाक होणार अशी भीती सर्वांनाच वाटू लागली. नद्या, समुद्र खवळू लागले. पृथ्वी भीतीने थरथरू लागली. पर्वतांवर अग्नी निर्माण झाला. तारे जमिनीवर पडू लागले. सर्व ठिकाणी हाहाकार माजला. देव घाबरून ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना विनंती करू लागले, हे ब्रह्मदेवा, आम्हाला आता त्याच्या तपामुळे निर्माण झालेली ही उष्णता सहन होत नाही. तुम्ही त्याच्यावर प्रसन्न व्हावे आणि त्याच्या इच्छापूर्तीचा वर त्याला द्या. ह्याबरोबरच देवांनी ब्रह्मदेवांना सावधगिरीची सूचना दिली. हिरण्यकश्यपूला स्वतःच्या तपश्चर्येच्या जोरावर नवीन विश्व तयार करायचं होतं आणि त्यामध्ये स्वतःसाठी सत्यलोक निर्माण करायचा होता, जेथे तो स्वतःच ब्रह्मदेव असणार होता. आता जे पाप समजले जाते त्यालाच तो पुण्यकर्म ठरवणार होता आणि असुरांना देव बनवणार होता आणि देवांना असुर बनवणार होता. देवांनी केलेली ही सावधगिरीची सूचना ऐकून ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला भेटण्यासाठी निघाले.
तो ज्या गुहेत तपश्चर्या करत होता त्या गुहेत ब्रह्मदेवांनी प्रवेश केला, परंतु त्याला हिरण्यकश्यपू दिसला नाही, कारण त्याचे सर्व शरीर रानटी झुडपांनी आणि मुंग्यांच्या वारुळांनी व्यापलेले होते. ब्रह्मदेव त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, हे बालका, उठ, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालोय. अजूनपर्यंत एवढ्या भक्तीने आणि एकाग्रतेने कुणीही तप केले नव्हते. तुला जे हवे असेल ते माग, मी तुला देईन. त्याला असा वर देताना देवांनी केलेली सावधगिरीची सूचना ते विसरून गेले. हिरण्यकश्यपू अतिशय आनंदी झाला आणि म्हणाला, मला अमरत्वाचा वर हवा आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे बालका, मी स्वतःच अमर नाही, तेव्हा तुला हा वर मी देऊ शकत नाही. परंतु तुला ज्या ज्या गोष्टीपासून संरक्षण हवे असेल ते मी तुला देऊ शकतो. ह्यापेक्षा जास्त मी तुला देऊ शकत नाही. हिरण्यकश्यपूने स्वतःशीच विचार केला आणि ब्रह्मदेवांकडे असा वर मागितला की ज्यामुळे त्याला कुणीही मारू शकणार नाही. तो वर असा, हे ब्रह्मदेवा, आपण निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्याकडून, मग तो मनुष्य असो की पशु, पक्षी, देव, दैत्य, नाग, ह्यापैकी कोणाकडूनही मला मृत्यू येऊ नये. घरात, घराबाहेर, दिवसा वा रात्री, शस्त्राने वा अस्त्राने, पृथ्वीवर वा आकाशात, कुठेही कशानेही माझा मृत्यू न येवो. युद्धात माझी बरोबरी करणारा कुणीही नसावा. मी एकछत्री सम्राट हो. इंद्रादी लोकपालांप्रमाणे माझा महिमा वाढला पाहिजे. सर्व तपस्वी योग्यांप्रमाणे मला ऐश्वर्य प्राप्त होऊ द्या. ब्रह्मदेव त्याला तथास्तु म्हणाले आणि मंदार पर्वतावरून अदृश्य झाले. हिरण्यकश्यपू अतिशय आनंदी झाला. ब्रह्मदेवांच्या वरानुसार तो तिन्ही लोकांचा सम्राट होणार होता. इंद्र, वरुण, कुबेर आणि यम त्याचे आश्रित होणार होते. तो सरळ स्वर्गात गेला आणि त्याने इंद्राचा राजवाडा हस्तगत केला. इंद्राचे सर्व सेवक त्याची सेवा करू लागले. इंद्राला आणि इतर सर्व देवांना मिळणारा यज्ञातील सर्व हविस त्याला मिळू लागला. पृथ्वी आपले सर्व धान्य व सप्तसागर, आपली रत्ने त्याला देऊ लागली. हे सर्व प्राप्त होऊन सुद्धा हिरण्यकश्यपू आनंदी नव्हता. त्याच्या मनात नारायणांबद्दल द्वेषाचा अग्नी धुमसत होता. अशी अनेक वर्षे गेली. असुरांनी चालवलेले अत्याचार लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ लागले. वर वर हिरण्यकश्यपूला देव मानणारी जनता मनातल्या मनात नारायणांची आळवणी करू लागली. देवसुद्धा हताश होऊन नारायणांकडे गेले आणि हिरण्यकश्यपूच्या जुलूमशाहीतून त्यांची सुटका करण्याची विनंती केली. नारायणांनी त्यांना दिलासा दिला आणि म्हणाले, तुम्ही घाबरू नका. हिरण्यकश्यपूमुळे तुम्हाला किती दुःख भोगावे लागत आहे ह्याची मला कल्पना आहे. त्याचा दुष्टपणा दिवसेंदिवस अगदी पराकोटीला जात आहे, परंतु ह्या सर्वातून मी तुमची मुक्तता करीन. हिरण्यकश्यपूला अतिशय उत्तम पुत्र प्राप्त होईल. त्याच्याकडे मला आवडणारे सर्व गुण असतील. उदाहरणार्थ प्रेम, भक्ती, मित्रत्व इत्यादी. आणि माझ्या अशा या लाडक्या भक्ताचा जेव्हा तो छळ करेल तेव्हा मी प्रकट होईन. जो देवांचा, धर्माचा, वेदांचा, साधूंचा, गायींचा अपमान करत आहे त्याचा माझ्याकडून नाश होईल. ब्रह्मदेवांनी त्याला कितीही वर दिले असले तरी मी त्याला मृत्यूदंड देईन. नारायणांनी दिलेल्या आश्वासनाने देव आनंदी होऊन तिथून निघून गेले आणि हिरण्यकश्यपूच्या वधाची आणि त्यानंतर येणाऱ्या चांगल्या दिवसांची सोशिकतेने वाट बघू लागले. प्रल्हाद, हिरण्यकश्यपूचा पुत्र. हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होते, संरुध, अनिरुद्ध, रुद्र आणि प्रल्हाद. प्रल्हाद हा सर्वात लहान होता. प्रल्हादामध्ये सर्व देवांचे गुणधर्म होते. तो वडीलधाऱ्या माणसांचा मान राखीत असे. ब्राह्मणांबद्दल त्याला विशेष प्रेम होते. तो अतिशय शिस्तप्रिय आणि सत्यवचनी होता. तो सर्वांशी अतिशय विनयाने आणि सहानुभूतीने वागत असे. दुःखी, पीडित लोकांबद्दल त्याला विशेष अनुकंपा वाटत असे. त्यांची दुःखे दूर करण्याचा तो मनापासून प्रयत्न करीत असे. सर्वांशी तो समानतेने वागत असे.
थोडक्यात म्हणजे असुर विशेषत हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणून घेण्यास तो अयोग्य होता. देवांचे गुरु शुक्राचार्य ह्यांना 2 पुत्र होते, षंड आणि अमर्क. हिरण्यकश्यपूने त्या दोघांना प्रल्हादाला असुरांच्या वर्तणुकीचे नियम शिकवण्यासाठी नेमले होते. तेव्हा प्रल्हाद 5 वर्षाचा होता. त्याच्याबरोबर असुरांची इतर मुले सुद्धा गुरूंच्या आश्रमात शिकत होती. गुरूंनी शिकवलेले तो नीटपणे ऐकत असे आणि त्याचे पाठांतरही करत असे, परंतु ते त्याला मनोमन पटत नसे. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि म्हणाले, तू आता बरेच दिवस गुरूंकडून विद्या शिकत आहे, तेव्हा मला सांग, तुला सर्वात जास्त काय आवडतं? तेव्हा प्रल्हादाने उत्तर दिले, ह्या संसारात सर्व मनुष्य प्राणी मी आणि माझे या खोट्या आग्रहाने पिडलेले आहेत, म्हणून त्यांचे अधःपतन होत असते. तेव्हा मला वाटतं की हे घर सोडून ना मोकळ्या हवेच्या वनात जावे आणि नारायणांच्या चरणी आश्रय घ्यावा. 5 वर्षाच्या आपल्या मुलाचे हे बोल ऐकून हिरण्यकश्यपू निशब्द झाला. त्याला अतिशय राग आला, परंतु त्याने आपला राग आवरून स्वतःशी विचार केला की नक्की प्रल्हाद कुणातरी नारायण भक्ताला भेटत असावा आणि त्यामुळे असे विचार त्याच्या मनात येत असावेत. त्याने प्रल्हादच्या गुरूंना लगेच बोलवणं पाठवलं आणि दरडावून सांगितलं, प्रल्हादाच्या सान्निध्यात नारायणांचे कुणीही भक्त येता कामा नयेत. तुम्ही त्याला आश्रमातच ठेवून घ्या आणि त्याच्यावर करडी नजर ठेवा. कुठल्याही नारायण भक्ताचा त्याच्या विचारांवर विपरीत परिणाम होता कामा नये. गुरूंच्या आश्रमात प्रल्हाद राहू लागला. तो सतत त्याच्या 2 गुरूंच्या शुक्राचार्यांच्या पुत्रांमध्ये बसत असे. एकदा त्याच्या गुरूंनी त्याला अतिशय सौम्यपणे विचारले, हे प्रल्हादा, तू इतर असुर मुलांपेक्षा वेगळा कसा आहेस? आम्हाला खरं खरं सांग, हे वेगळे विचार तुझे स्वतःचे आहेत की ते तुला कोणी शिकवले आहेत? घाबरू नकोस, आम्ही तुला शिक्षा करणार नाही. प्रल्हाद म्हणाला, ज्या नारायणाने मला हे सुविचार दिले आहेत त्या नारायणांना मी वंदन करतो. मनुष्याच्या अज्ञानामुळे तो मी माझे असे विचार करत असतो. भगवंतांच्या मायेमुळे मनुष्याच्या मनात अपरभाव निर्माण होतात. प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो, परंतु अज्ञानामुळे मनुष्याला त्याची जाणीव नसते आणि जेव्हा अज्ञान दूर होते, मायाजाल दूर होते, तेव्हाच तो स्वतःच परमेश्वर असल्याची त्याला जाणीव होते. आणि नारायणांनीच हे विचार मला दिलेले आहेत. ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे खेचले जाते, त्याप्रमाणे माझे मन सतत नारायणांकडे खेचले जाते. ज्याप्रमाणे एखादा खुंटीला बांधलेला बैल सतत खुंटीभोवती फिरत राहतो, त्याचप्रमाणे खुंटीरूपी नारायणांच्या मागे सतत माझे विचार फिरत राहतात. माझ्या गेल्या जन्मात मी फार मोठे पुण्य केले असणार, जेणेकरून मला सतत नारायणांचे आकर्षण वाटत राहते. प्रल्हादाचे बोल ऐकून त्यांच्या गुरूंचा क्रोध अनावर झाला. त्यातील एक जण म्हणाला, ह्या मगरूर मुलांना छडीने मारले पाहिजे. ह्याच्या अशा विचारांमुळे आपण अविश्वसनीय ठरू आणि आपल्या नावाला कलंक लागेल. ह्याच्या मनातले विचार अतिशय वाईट आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या बांबूच्या वनात ठिणगी पडली तर ते सर्व वन भस्मसात होते, त्याप्रमाणे ह्या एका मुलाच्या वाईट विचारांनी इतर सर्व विद्यार्थ्यांची मती भ्रष्ट होईल. चंदनाच्या झाडामध्ये एखादा कंटक वृक्ष असावा, त्याप्रमाणे इतर सर्व असुर कुमारांमध्ये प्रल्हाद आहे आणि हे सर्व नारायणांचेच कारस्थान आहे. दोन्ही गुरूंनी प्रल्हादाला शिक्षेची भीती घालून असुरांना योग्य ते ज्ञान शिकवण्यास सुरुवात केली. असेच काही दिवस गेले. गुरूंना वाटले की शिक्षेची भीती घालून त्यांनी असुरांना योग्य विचार त्याच्या मनात बिंबवले आहेत. तो हिरण्यकश्यपूकडे नेण्यास योग्य आहे असे वाटल्यावर ते त्याला राजाकडे घेऊन गेले. प्रल्हादाने खाली वाकून आपल्या वडिलांची चरण धुवून मस्तकी लावली. ते बघून राजा एकदम आनंदी झाला आणि त्याने मोठ्या आनंदाने प्रल्हादाला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाला, तू तुझ्या गुरूंकडून काय काय शिकलास ते सर्व मला सांग आणि हर्षित कर.
प्रल्हादाला मिळालेली शिकवण. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला सांगितलं, तू जे काही गुरूंकडून शिकला आहेस ते मला सांग. प्रल्हाद विचारमग्न झाला आणि आपल्या पित्याकडे बघत अत्यंत मृदू आवाजात म्हणाला, पिताश्री, मी 9 महत्त्वाचे धडे घेतले आहेत, ज्यांचा मला खूप उपयोग होईल. पित्याने त्याला त्या 9 धड्यांविषयी माहिती विचारल्यावर त्याने सांगण्यास सुरुवात केली. श्रवण अर्थात ऐकणे, कीर्तन अर्थात गाणे, स्मरण अर्थात लक्षात ठेवणे, पादसेवन अर्थात सेवा करणे, अर्चना अर्थात स्तुती करणे, वंदन अर्थात भक्ती करणे आणि दास्य म्हणजे पूर्णपणे आहारी जाणे, सख्य अर्थात मैत्री करणे, आत्मसमर्पण म्हणजे स्वतः पूर्णतः शरण जाणे. हे ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, ह्यातील कुठल्याही एका प्रकाराने जरी तू माझी सेवा केलीस तरी मला आनंद होईल. तू तुझी शिकवण उत्तम प्रकारे आत्मसात केली आहेस. त्याने प्रल्हादाच्या गुरूंनाही शाबासकी दिली. त्याचे गुरु संतुष्ट झाले. हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्राचे अत्यंत प्रेमाने लाड केले. प्रल्हाद म्हणाला, हे पिताश्री, हे सर्व नारायणांची भक्ती करण्याचे मार्ग आहेत. परमेश्वर चराचरात व्यापलेला आहे. त्याच्यापर्यंत वरील 9 मार्गातील कुठल्याही मार्गाने पोचता येईल. मी अतिशय भाग्यवान आहे की मला ही शिकवण प्राप्त झाली आहे. काही क्षण पिता पुत्र दोघेही शांत होते. त्यानंतर मात्र हिरण्यकश्यपूला आपला क्रोध आवरता आला नाही. अत्यंत रागारागाने त्याने शुक्राचार्याच्या मुलांवर प्रश्नांचा भडीमार केला. तो म्हणाला, हीच शिकवण तुम्ही माझ्या मुलाला दिलीत का? माझ्या शत्रूची, नारायणाची बाजू घेऊन तुम्ही माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल विष कालवत आहात. तुम्ही माझ्या पुत्राचा सर्वनाश करायला निघाला आहात. तुम्ही माझ्याशी कपटाने वागत आहात. प्रल्हादाचे गुरु त्यांचा निष्पापपणा राजाला सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. ते म्हणाले, कृपया आमच्यावर विश्वास ठेवा. अशा प्रकारची कुठचीही शिकवण आम्ही प्रल्हादाला दिली नाही. आमच्यापैकी कुणीच त्याच्यावर असे संस्कार केले नाहीत. ही शिकवण त्याला नैसर्गिकरित्या मिळालेली आहे. तेव्हा आपला क्रोध आवरा आणि प्रल्हादाच्या उद्धटपणाची शिक्षा आम्हाला देऊ नका. आम्ही पूर्णपणे निष्पाप आहोत. त्या दोघांच्या प्रामाणिकपणावर राजाचा विश्वास बसला. प्रल्हादाकडे बघून त्याने त्याला विचारलं, हे पुत्रा, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी तुला हे ज्ञान दिले नाही, मग तू हे कुठून शिकलास? हिरण्यकश्यपूच्या रागाला दाद न देता प्रल्हाद धीटपणे म्हणाला, तुमच्यासारख्या विषयभोगात आसक्त असलेल्यांना हे ज्ञान मिळत नाही. तुम्ही वेदात सांगितलेल्या कर्मकांडांच्या मागे असता, परंतु जे ती करायला सांगतात ती त्यांनाही कळलेली नसतात आणि तुमच्यासारख्या आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाही कळलेली नाहीत. जोपर्यंत काही गोष्टींचा विचार सोडून तुम्ही नारायणांची भक्ती करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. जगामध्ये नारायण हे एकच सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. ह्याची जाणीव तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलेही ज्ञान मिळणार नाही. 5 वर्षांच्या प्रल्हादाचे हे बोल ऐकून राजा निशब्द झाला. क्रोधाने त्याच्या मुखातून एकही शब्द फुटेना. रागारागाने प्रल्हादाला त्याने आपल्या मांडीवरून ढकलून दिले आणि सेवकांना त्याला त्याच्यापासून दूर घेऊन जायला सांगितले. तो म्हणाला, ज्या नारायणाने माझ्या भावाला ठार मारले त्या नारायणाचे प्रल्हाद गुणगान म्हणत आहे, तेव्हा तो माझा शत्रू आहे. ज्याप्रमाणे शरीराचा एखादा अवयव खराब झाला असेल तर शरीराला वाचवण्यासाठी तो अवयव शरीरापासून वेगळा करावा लागतो, त्याचप्रमाणे ह्या माझ्या पुत्राला देहदंडाची शिक्षा द्या. हे ऐकल्यावर त्याच्या सैनिकांनी लगेच आपल्या तलवारी आणि त्रिशूळ काढले आणि ते प्रल्हादावर हल्ला करू लागले. परंतु नवलाची गोष्ट म्हणजे ह्या सर्वांचा प्रल्हादावर कुठचाच परिणाम झाला नाही. एखादी कृती करताना त्याला परमेश्वराचे पाठबळ नसेल तर ती यशस्वी होत नाही, याचे हे उत्तम उदाहरण होते. त्यानंतर प्रल्हादाला ठार मारण्याचे खूप प्रयत्न झाले. त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात आले, सापांनी भरलेल्या विहिरीत टाकण्यात आले, उंच कड्यावरून त्याला लोटण्यात आले,
मोठा खड्डा खणून त्याला त्यामध्ये गाडण्यात आले. परंतु ह्या कशाचाच परिणाम प्रल्हादावर झाला नाही. सर्व संकटांमधून तो सही सलामत बाहेर पडला. हिरण्यकश्यपूला आपल्या 5 वर्षाच्या कोवळ्या पुत्राचा वध करता आला नाही. हिरण्यकश्यपू विचारामध्ये मग्न असताना शुक्राचार्याचे पुत्र प्रल्हादाचे गुरु त्याच्याकडे आले आणि म्हणाले, आपण पुन्हा प्रयत्न करूया. आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जातो आणि पुन्हा त्याला असुरांचे नियम शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबरोबर इतर असुरांचे पुत्र पण असतील. कदाचित त्यांच्या सहवासात प्रल्हाद ह्या गोष्टींमध्ये रस घेईल, अशी आशा आपण करूया. राजाने प्रल्हादाला परत गुरूंच्या आश्रमात पाठवले. प्रल्हाद नारायण भक्त कसा झाला? षष्ठ आणि अमर्क ह्या दोघांनी प्रल्हादाला अनेक आमिषे दाखवून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला धर्म, अर्थ, काम ह्याविषयीची शिकवण दिली. परंतु हे सर्व शिकवताना प्रल्हादाचे लक्ष मोक्षावर होते. तो जरी शरीराने त्यांच्याजवळ असला तरी मनाने त्यांच्यापासून अनेक योजने दूर होता. एक दिवस प्रल्हादाचे दोन्ही गुरु बाहेर गेले होते. तेव्हा तो आणि त्याचे वर्गबंधू आश्रमात होते. त्या सर्वांना अतिशय मृदू स्वभावाचा प्रल्हाद खूप आवडत असे. त्याचे पिता आणि गुरु त्याला वाईट वागणूक देत असल्यामुळे त्याच्या मित्रांना त्याच्याबद्दल जास्त अनुकंपा वाटत असे. प्रल्हादाने आपल्या बालमित्रांशी बोलायला सुरुवात केली. अजून त्या मुलांवर असुरी वृत्तींचा परिणाम झाला नव्हता. त्या बालगोपालांना प्रल्हादाचे बोलणे खूप आवडत असे. त्याने सांगायला सुरुवात केली, परमेश्वराने आपल्याला हे शरीर आणि मन दिले आहे, त्याचा आपण आदर केला पाहिजे. हे आपल्याला कुठल्या तरी हेतूने दिले गेलेले आहे, तेव्हा त्याचा चांगला उपयोग करणे आपले कर्तव्य आहे. मन नेहमी नारायणांवर स्थिर करायला हवे आणि शरीराने त्याची भक्ती केली पाहिजे. तुमच्यातल्या वाईट, क्रूर, असुरी वृत्तींचा त्याग करा आणि त्याऐवजी सर्वांवर प्रेम करायला शिका. कुणाचाही द्वेष करू नका. सर्व जीवित मात्रांबद्दल अनुकंपा बाळगा, ज्यामुळे तुमच्यावर नारायणांची कृपा होईल. फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करा, त्यांचे गुणगान गा, ज्यामुळे सहजपणे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल. त्यातील काही मुलांनी प्रल्हादाला प्रश्न केला, जरी हे खरं असलं तरी तुला हे नक्की कसं काय माहीत आहे? तेव्हा प्रल्हादाने उत्तर दिले, नारायणांचे परमभक्त नारद मुनी ह्यांनी मला ही शिकवण दिली. मुलांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, परंतु आपण पहिल्यापासून एकमेकांबरोबर आहोत आणि ह्या 2 गुरूंशिवाय कुणीच आपल्या संपर्कात आलेले नाही. तेव्हा तुला ही शिकवण नारद मुनींनी कधी दिली? प्रल्हादाने स्मितहास्य केले आणि त्याबद्दलची कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी माझे पिता मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते. ती तपश्चर्या ब्रह्मदेवांची होती आणि अतिशय कठीण होती. देवांना असं वाटलं की माझे पिता हिरण्यकश्यपू या तपश्चर्येतून परत येऊ शकणार नाहीत. म्हणून त्यांनी माझ्या पित्याच्या राज्यावर हल्ला केला आणि त्याची लूट केली. सर्व असुर घाबरून सैरावैरा पळू लागले. इंद्राने माझ्या पित्याच्या राजवाड्यात प्रवेश केला आणि माझ्या आईला बंदी बनवले. ती दीनवाणं रडत होती, परंतु त्याने अजिबात लक्ष दिले नाही. योगायोगाने ही घटना नारद मुनींनी पाहिली. तेव्हा अतिशय क्रोधाने नारद मुनी त्याला म्हणाले, हे इंद्रा, तू काय करत आहेस? हा धर्म आहे का? तुझे वागणे देवांना शरम आणणारे आहे. आत्ताच्या आत्ता तिला सोडून दे. तेव्हा इंद्र म्हणाला, मी तिला कुठल्याही वाईट उद्देशाने घेऊन जात नाहीये, परंतु तिच्या उदरात जो गर्भ वाढत आहे तो हिरण्यकश्यपूचा पुत्र असल्यामुळे त्याच्यापेक्षाही वाईट असणार. तेव्हा पुत्र होईपर्यंत मी तिला बंदिस्त ठेवीन आणि पुत्र जन्मानंतर त्या पुत्राचा वध करीन आणि तिला सोडून देईन. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझा फार मोठा गैरसमज झालेला आहे. तिला होणारा पुत्र तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. त्याच्यामुळे देवांवर कुठलंही संकट येणार नाही. ह्या उलट तो पुत्र नारायणांचा परमभक्त असेल आणि त्याच्यामुळेच तुमची हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांपासून
सुटका होईल आणि तुम्ही अतिशय सुखी व्हाल. इंद्राने नारद मुनींवर विश्वास ठेवला आणि माझ्या आईला सोडून दिले आणि तो निघून गेला. नारद मुनी माझ्या आईला घेऊन त्यांच्या आश्रमात गेले आणि म्हणाले, तुझे बाळ जन्मास येईपर्यंत आणि तुझे पती तप संपून येईपर्यंत तू माझ्या आश्रमात राहा. तू इथे अगदी सुखरूप राहशील. तिने आश्रमात नारद मुनींची मनोभावे सेवा केली. त्यांनी तिला भक्तियोग शिकवला, जो परमेश्वराकडे पोचण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग आहे. त्यांनी तिला ज्ञानाचा मार्ग सांगितला. अंतिम सत्य काय आहे ह्याची जाणीव करून दिली. आपल्या शरीरातील आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे हे सत्य सांगितले. तिने ते सर्व ऐकले, परंतु किती ग्रहण केले मला माहीत नाही. मी मात्र तिच्या उदरातून ही सर्व शिकवण ग्रहण केली आणि लक्षात ठेवली. प्रल्हादाने आपल्या सर्व मित्रांना सविस्तरपणे भक्ती मार्गाची शिकवण दिली आणि ती मुलांना फार आवडली. त्यांचे गुरु जेव्हा परत आले तेव्हा सर्व मुले आनंदाने प्रल्हादाच्या मागोमाग नारायणाचे गुणगान गात होती. ते दृश्य बघून गुरूंना अतिशय राग आला आणि त्यांनी ते सर्व थांबवलं आणि आपली शिकवण शिकवायला सुरुवात केली. परंतु त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सर्व मुले प्रल्हादाच्या विचारसरणीमध्ये मग्न होती. गुरु अतिशय निराश झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूकडे धाव घेतली आणि सर्व प्रसंगांची माहिती दिली. हिरण्यकश्यपू क्रोधाने बेभान झाला. सुरुवातीला त्याला वाटलं प्रल्हादाने जे ऐकलं ते न समजता बोलत आहे. त्यानंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की तो सर्व समजून बोलत आहे. पण आता तर कहर झाला होता. तो आपली विचारसरणी इतरांना देखील पटवून देत होता. त्याने त्यांच्या सैनिकांना प्रल्हादाला मारायला सांगितले होते, परंतु प्रत्येक वेळी कुठल्या तरी चमत्काराने त्याची सुटका होत होती आणि हिरण्यकश्यपूचा असा समज झाला की त्याचे सैनिकच दयेपोटी त्याचे प्राण वाचवत होते. परंतु आता त्याचे पुत्रप्रेम संपूर्णपणे नष्ट झाले होते आणि आपल्या स्वतःच्या हाताने पुत्राचा वध करण्याचे त्याने ठरवले होते. त्याने अत्यंत कठोर आवाजात प्रल्हादाला घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याला त्याच्या उद्धटपणाची शिक्षा देण्याचे हिरण्यकश्यपूने ठरविले. शेवटची लढाई. हिरण्यकश्यपूने तातडीने प्रल्हादाला स्वतःच्या समोर हजर करण्यास सांगितले. प्रल्हादाने आपल्या पित्याला नमस्कार करून त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावली व तो हात जोडून अतिशय नम्रपणे पित्याच्या समोर उभा राहिला. हिरण्यकश्यपू अतिशय निष्ठुरपणे त्याला म्हणाला, हे प्रल्हादा, तू अतिशय मूर्ख आहेस. माझ्यासारख्या एवढ्या बलवान राजाचा पुत्र असून तू ज्या देवांना माझ्याशी युद्ध करण्याची हिंमत झाली नाही त्यांचे गुणगान गात असतोस. तुझा उद्धटपणा मी खूप सहन केला. तू एक दहशतवादी आहेस. तुझ्यामुळे सर्व असुर कुळांचा नाश होईल. तुला माझ्याबद्दल आणि माझ्या विचारांबद्दल जरासुद्धा आदर नाही. आता मात्र माझी सहनशक्ती संपली आहे. आज मी स्वतः तुला यमसदनास पाठवणार आहे. प्रल्हाद त्याच्यासमोर शांतपणे उभा होता. पित्याच्या क्रौर्याचा त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. जणू हे क्रूर शब्द तो दुसऱ्या कुणाला तरी उद्देशून बोलत आहे असे भाव प्रल्हादाच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये पित्याबद्दल आदर होता. हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू जास्तच क्रोधित झाला. तो म्हणाला, तुझा ढोंगेपणा बास झाला. माझ्यासमोर तू सतत माझ्या शत्रूची, नारायणाची स्तुती करतोस. ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या तू सतत करतोस. तेव्हा आता मी तुला ठार मारणार आहे. पितापुत्रांचे डोळे एकमेकांना भिडले. हिरण्यकश्यपूचे डोळे रागाने लालबुंद झाले होते, तर प्रल्हादाच्या डोळ्यामध्ये दया आणि दुःख दिसत होते. तो आपल्या पित्याला म्हणाला, हे पिताश्री, तुम्हाला असं वाटतंय की मी अतिशय वाईट पुत्र आहे, परंतु ते खरं नाही. मला तुम्हाला मदत करायची आहे. अजून देखील तुम्ही माझे म्हणणे ऐकून घेतलेत तर तुमचा उद्धार होईल. नारायण
सर्वश्रेष्ठ देव आहेत. त्यांच्या तेजामुळेच आपली ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी प्रकाशित होतात. तेच विश्वाची निर्मिती करतात, पालन करतात आणि संहारही करतात. ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे तुम्ही मान्य करा. नारायण तुमचे शत्रू नसून तुमचे स्वतःचे मनच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्या शत्रूला तुम्ही ताब्यात आणा. तुमच्या मनातल्या राग, द्वेष ह्या दुर्गुणांचा त्याग करा आणि त्यामध्ये सर्वांबद्दल प्रेम निर्माण करा. तीच परमेश्वराची खरी भक्ती आहे. तुम्ही मोठ्या गर्वाने सांगता की तुम्ही 10 दिशा जिंकल्या आहेत व सर्व शत्रूंचा नाश केला आहे. परंतु तुमच्या मनात असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षड्रिपूंचा तुम्ही पराभव केलाय का? तेव्हा प्रथम ह्या शत्रूंना जिंका. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवा. प्रत्येक मनुष्याचा आत्मा हा परमेश्वराचा अंश असतो. तेव्हा एक मनुष्य दुसऱ्याचा शत्रू कसा काय होऊ शकेल? हे प्रल्हादाचे बोल ऐकून हिरण्यकश्यपू जास्तच क्रोधित झाला. तो म्हणाला, तू मला धर्म शिकवतोस? खरं म्हणजे तू मला गुरूंचा मान देऊन माझी शिकवण ऐकली पाहिजेस. त्या उलट तूच मला उपदेश करतोयस. आता तू मला सांग, ज्या नारायणांची तू एवढी भक्ती करतोयस, जो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ तो कसा आहे आणि कुठे आहे? प्रल्हाद जराही न घाबरता आपल्या पित्याला म्हणाला, ते सर्व ठिकाणी आहेत. समोरच्या मोठ्या स्तंभाकडे बघून हिरण्यकश्यपू म्हणाला, ह्याच्यामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो, त्या स्तंभामध्ये ते आहेत आणि मला दिसत आहेत. असं म्हणून प्रल्हादाने त्या स्तंभाला साष्टांग नमस्कार केला. हिरण्यकश्यपूने त्या स्तंभाकडे पाहिलं. त्याला तिकडे काहीच दिसलं नाही. तो प्रल्हादाला म्हणाला, मी आता तुला ठार मारतो. तू ज्या नारायणाचे सारखे गुणगान गातोस ना, त्याला ह्या स्तंभातून प्रकट होऊन दे, तुला वाचू दे. असं म्हणून त्याने आपल्या हातातल्या तलवारीने त्या स्तंभावर जोरदार वार केला. नरसिंह अवतार. हिरण्यकश्यपूने स्तंभावर वार केल्यावर प्रचंड मोठा कडकडाट झाला. सर्व विश्व त्या आवाजाने भयभीत झाले. परंतु हिरण्यकश्यपू न घाबरता त्या स्तंभाकडे एकटक बघत राहिला. तो असा बघत असतानाच त्या स्तंभाचे 2 भाग झाले आणि त्यामधून नारायण नरसिंहाच्या अवतारात प्रकट झाले. ते एखाद्या ओतीव सोन्याच्या पुतळ्याप्रमाणे दिसत होते आणि त्यामध्ये सोनेरी रंगाचे डोळे चमकत होते आणि ते रागारागाने हिरण्यकश्यपूकडे बघत होते. त्यांचा प्रचंड मोठा जबडा एखाद्या गुहेसारखा दिसत होता आणि त्यामध्ये असलेली प्रचंड मोठी जीभ जणू रक्ताने माखलेल्या तलवारीप्रमाणे दिसत होती. सिंहाची मोठी आयाळ जोरजोरात हलत होती. त्याच्या खाली त्याची अतिविशाल छाती होती आणि त्यानंतर सडपातळ कंबर होती आणि कमरेच्या खाली मात्र त्यांचे शरीर मानवाचे होते. हिरण्यकश्यपू आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागला. तो प्राणीही नव्हता आणि मनुष्यही नव्हता. त्याला फार पूर्वी ब्रह्मदेवांकडून मागितलेल्या वरदानाची आठवण झाली. त्याने असे वरदान मागितले होते की ब्रह्मदेवांनी निर्मिलेल्या कुठच्याही प्राण्यापासून त्याला मृत्यू येणार नाही आणि समोर दिसणारा प्राणी नक्कीच ब्रह्मदेवांची निर्मिती नव्हती. ह्याच्यामुळे आपल्याला मृत्यू येणार का, असा विचार एक क्षण त्याच्या मनात चमकून गेला. पण तो त्याने लगेच झटकून टाकला आणि स्वतःची गदा उचलून तो त्यांच्या अंगावर चालून गेला. त्याने जोराने त्यांच्यावर गदेने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु गरुड ज्याप्रमाणे सापाला उचलतो त्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूला उचलले. परंतु हिरण्यकश्यपूने चुळबुळ करून स्वतःची सुटका करून घेतली आणि परत त्याच्यावर गदेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आता मात्र नरसिंह अतिशय खवळला. त्याने आपल्या शक्तिशाली बाहूंमध्ये त्याला पकडला व फरफटत राजवाड्याच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेला. स्वतः उंबरठ्यावर बसला आणि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले. हिरण्यकश्यपू असहाय्यतेने इकडे तिकडे पाहू लागला. संध्याकाळची वेळ झाली होती. तो दिवस पण नव्हता आणि रात्र पण नव्हती. आपला मृत्यू जवळ आल्याची जाणीव त्याला झाली. तो उंबरठ्यावर होता, म्हणजे घराच्या आतही नव्हता आणि बाहेरही नव्हता. तो अशा प्राण्याच्या हातामध्ये होता. तो प्राणी मनुष्यही नव्हता आणि प्राणीही नव्हता. ह्या भयानक प्राण्याने त्याला स्वतःच्या मांडीवर घेतले होते. त्यामुळे तो जमिनीवरही नव्हता आणि आकाशातही नव्हता. आता त्याच्या सर्व लक्षात आलं तरी तो घाबरला नाही. त्याने सुटकेचा प्रयत्न सुरू केला, पण शत्रूची पकड इतकी जबरदस्त होती ना की सर्व निरर्थक होते. त्याने एकदा प्रल्हादाकडे नजर टाकली. जणू नजरेने त्याने आपल्या पुत्राला सांगितले, तू बरोबर होतास. ह्या विश्वात माझ्यापेक्षा बलवान कुणीतरी आहे. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन नरसिंहाने त्याचे पोट नखांनी फाडले आणि त्यातील आतडी स्वतःच्या गळ्यात हाराप्रमाणे घातली. ते दृश्य इतके भयानक होते की तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी भयाने आपले डोळे मिटून घेतले. ह्या सर्व भयानक प्रसंगाचे परिणाम सर्व विश्वात जाणवू लागले. सागराच्या मोठ्या मोठ्या लाटा येऊ लागल्या. धरती कंप पाहू लागली. आकाश, स्वर्ग निस्तेज दिसू लागले. सर्व ग्रहताऱ्यांना ग्रहण लागले. चारही दिशांना संरक्षण देणारे हत्ती सिंहाच्या गर्जनेमुळे भयाने कापू लागले. नरसिंह रूपातील नारायण उंच सिंहासनावर येऊन बसले. ब्रह्मदेव, लक्ष्मी, कुठल्याही देवांना त्यांच्याजवळ जाण्याची हिंमतच होईना. दूरच उभे राहून ब्रह्मदेव, महादेव व इतर देव नारायणांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे देवाधिदेवा, तुमच्यामुळेच विश्वातील प्रत्येक घटना घडत असते. केवळ तुमच्याच इच्छेने सनतकुमारांच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला व जय आणि विजय यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, मी हिरण्यकश्यपूला दिलेले सर्व वर केवळ तुमच्या कृपेने खोटे ठरले. तुमच्यासारखे तुम्हीच. तुमच्याच लीलेने ह्या असुरांच्या राज्यात तुमचा निस्सीम भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि पित्याच्या अत्याचारांपासून त्याला वाचवण्यासाठी तुम्ही हिरण्यकश्यपूसारख्या अत्यंत पापी दुष्ट राजाचा वध केलात. ही सर्व तुमचीच किमया होती. आम्ही सर्वजण अत्यंत आदराने तुम्हाला वंदन करतो. परंतु तरीही नारायणांचा राग शांत होत नव्हता. सर्व देवांना काय करावे सुचेना. शेवटी सर्व देव लक्ष्मीकडे आले आणि तिला म्हणाले, हे देवी, तूच आता नारायणांचा राग शांत कर. जर तो शांत झाला नाही तर विश्वाचा नाश होईल. देवी लक्ष्मीने नरसिंहरूपी नारायणांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. ती भयाने पांढरी फटक पडली आणि म्हणाली, नारायणांचे असे रूप मी कधीच पाहिले नाही. त्यांच्या अशा मनस्थितीत त्यांच्याजवळ जाण्याचा धीटपणा माझ्यात नाही. प्रल्हादाची प्रार्थना. नरसिंह हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर बसला होता. सर्व देव लांबूनच त्याची स्तुती करत होते. शेवटी ब्रह्मदेव प्रल्हादाकडे गेले आणि म्हणाले, हे प्रल्हादा, तुझ्यासारख्या अत्यंत प्रिय भक्ताच्या प्रेमासाठी नारायणांनी हा अवतार घेतला आहे आणि तुझ्या पित्याचा वध करून विश्वाला अत्याचारापासून मुक्त केले आहे. परंतु त्यांचा क्रोध अजून शांत झाला नाही आणि केवळ तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा क्रोध शांत करू शकतोस आणि ह्या विश्वाला नाशापासून वाचवू शकतोस. एकही शब्द न बोलता आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी आपल्या अत्यंत प्रिय नारायणांजवळ प्रल्हाद गेला. त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्याच्या अश्रूंनी नरसिंहांचे चरण धुवून निघाले. नरसिंहाने प्रल्हादावर अत्यंत मृदू कटाक्ष टाकला आणि त्याला उठवून अत्यंत प्रेमाने त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.
त्या स्पर्शाने प्रल्हादाच्या अंगातून जणू काही वीज गेल्याचा भास त्याला झाला. त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि त्या क्षणी त्याला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार झाला. तो डोळे मिटून हात जोडून नरसिंहांसमोर उभा होता. त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. अशा अवस्थेत त्याने आपल्या शिशुबोलांनी नारायणांची स्तुती करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे नारायणा, ब्रह्मदेव व इतर अनेक देव तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. अनेक ऋषी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात, त्यांनाही तुमचे दर्शन दुर्दम्य असते. अनेक संत पुरुष तुमच्या क्षणिक दर्शनासाठी कासावलेले असतात. असं असूनही माझ्यासारखा असुर कुळात जन्मलेल्या बालकाला अत्यंत प्रेमाने तुम्ही दर्शन दिलेत, ही माझ्यावर फार मोठी कृपा झालेली आहे. माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीही नसेल. तुम्ही मला आणि सर्व जगाला दाखवून दिलाय की आत्यंतिक भक्ती हाच तुमच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे. तुमच्यासमोर उभे असलेले सर्व देव तुमचे आवडते भक्त आहेत. आम्ही असुरसुद्धा तुमची भक्ती करतो, परंतु देव असुरांपेक्षा श्रेष्ठ आहेत. सर्व विश्वाला सुखी करण्यासाठी तुम्ही हा नरसिंहाचा अवतार घेतलात आणि माझ्या पित्याचा वध केलात. परंतु कृपया आता ह्या क्रोधाचा त्याग करा. इथे उपस्थित असलेले सर्वजण तुमच्या ह्या अवताराला घाबरलेले आहेत. तेव्हा कृपया शांत व्हा. मला तुमची अजिबात भीती वाटत नाही, पण ह्या भवसागराची मला खूप भीती वाटते. नरसिंहाचा क्रोध प्रल्हादाच्या या शिशुबोलांनी शांत झाला. त्यांनी प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले, तू मला अत्यंत प्रिय आहेस. असुरांमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस, प्रामाणिक आहेस. तुला जो वर हवा असेल तो माझ्याकडे माग. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. नारायण प्रल्हादाला अहिक गोष्टींचा मोह घालत होते, परंतु प्रल्हाद अत्यंत मृदू आवाजात म्हणाला, हे नारायणा, मला फक्त तुमच्या चरणांशी आश्रय हवा आहे. मला या संसारातील गोष्टींचा मोह दाखवू नका. मला आता तुमचे दर्शन झाले आहे आणि तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. त्यातच मी खूप आनंदी आहे. तुम्ही माझ्या भक्तीची परीक्षा का घेत आहात? जो भक्तीच्या मोबदल्यात तुमच्याकडून मोबदला मागत असेल तो खरा भक्त असूच शकत नाही. मी फक्त तुमचा भक्त आहे आणि प्रेमाशिवाय माझी तुमच्याकडून कुठचीच अपेक्षा नाही. तुम्ही तुमच्या भक्तांकडून भक्तीशिवाय कोणतीही अपेक्षा करत नाही. मग आपल्या दोघांमध्ये हा देण्या घेण्याचा व्यवहार कुठून आला? परंतु तुम्ही मला वर मागायला सांगितलं आहे, तेव्हा तो नाकारून मला तुमचा अपमान करायचा नाही. तेव्हा मी तुमच्याकडे असा वर मागतो की तुमचे रूप माझ्या हृदयात कायमचे ठसून राहू दे आणि तुमच्याबद्दलचे प्रेम माझ्या हृदयात भक्कमपणे रोवले जाऊ दे. जिथे भक्ती श्रेष्ठ असते तिथे अहंकार राहू शकत नाही आणि अहंकाराबरोबर येणारे इतर दुर्गुणही निघून जातात. आणि मनुष्य जेव्हा या सर्वांचा त्याग करतो तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रभाव करतो. हे परमेश्वरा, परब्रह्मा, हरी, नारायणा, नरसिंहा, मी तुम्हाला मनापासून अभिवंदन करतो. आतापर्यंत नरसिंह शांत झाला होता. सर्व देव त्याच्याजवळ आले होते. लक्ष्मीसुद्धा त्याच्याजवळ येऊन बसली होती. त्यामुळे त्याचे नाव लक्ष्मी नरसिंह असे झाले. तो म्हणाला, हे बालका, ह्या कल्पांतापर्यंत तुझा जीवनक्रम चालू राहील. विश्वातील कुठल्या सुखांमध्ये तू अडकून पडणार नाहीस. तू अतिशय उत्तम रीतीने राज्य करशील. शेवटी सर्व कर्मांपासून बंधमुक्त होशील आणि माझ्याजवळ येऊन पोचशील. प्रल्हाद अत्यंत नम्रपणे नारायणांना म्हणाला, हे नारायणा, माझ्या पित्यावर कृपा करा. तुमची महती त्यांना कधीच कळली नाही, म्हणून आयुष्यभर त्यांनी तुमचा द्वेष केला. मला दिलेल्या अत्यंत वाईट वागणुकीमुळे तुम्ही क्रोधित झालात. पण आता त्यांना क्षमा करा आणि अक्षम्य असलेल्या भगवत भक्ती निंदन
ह्या अपराधापासून त्यांची मुक्तता करा. नरसिंह हसून म्हणाला, तुझ्यासारखा पुण्यवान भक्त हिरण्यकश्यपूच्या असुरकुळात जन्माला आल्यामुळे त्याचा आणि त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला आहे. तू त्याच्या मृतदेहावर संस्कार करू शकतोस. तुला मी सांगतो, तुझे सर्व वंशज मला प्रिय असतील. त्यानंतर नरसिंह ब्रह्मदेवांना म्हणाला, ह्यापुढे कुठल्याही असुराला सारासार विचार न करता वर देऊ नये. हे म्हणजे जणू सर्पाला मध पाजण्यासारखे आहे. त्यानंतर नरसिंह त्याच्या दृष्टीपासून अदृश्य झाला. त्यानंतर प्रल्हादाने ब्रह्मदेवांचा व इतर सर्व देवांचा यथायोग्य सन्मान केला आणि त्यांच्या जीवनातला काटा कायमचा निघून गेल्यामुळे ते अतिशय आनंदाने आपापल्या घरी निघून गेले. अशा प्रकारे नारद मुनींनी युधिष्ठिराला ही कथा सांगितली आणि ते पुढे म्हणाले, अशा प्रकारे दितीच्या दोन्ही पुत्रांचा नारायणांकडून वध झाला. दोघेही द्वेषापोटी सतत नारायणांचा विचार करत होते. सनक आणि त्याच्या बंधूंच्या शापामुळे जय आणि विजय ह्या द्वारपालांनी त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्म घेतला आणि नारायणाने राम अवतारात त्यांचा वध केला. आणि आता द्वापार युगात ह्या जय आणि विजय यांनी शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून जन्म घेतला आहे. त्यापैकी शिशुपालाचा श्रीकृष्णाने वध केला आहे आणि दंतवक्रही त्याच वाटेने जाईल. नारद मुनी म्हणाले, हे युधिष्ठिरा, जो कोणी प्रल्हादाची कथा ऐकेल व नारायणांचे आपल्या भक्तावर असलेल्या निस्सीम प्रेमाची कथा ऐकेल, त्याला ह्या जगापासून जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळेल. युधिष्ठिर नारद मुनींना म्हणाला, प्रल्हाद किती नशिबान, किती भाग्यशाली होता की त्याला नारायणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्याचे हे बोल ऐकून नारद मुनींना त्याची कीव करावीशी वाटली आणि ते म्हणाले, तुम्ही तर सर्वांपेक्षा अधिक भाग्यशाली आहात. त्याबद्दलचे स्पष्टीकरण देताना नारद मुनी म्हणाले, प्रल्हाद किंवा त्याचा गुरु मी स्वतः तुमच्या इतके भाग्यशाली नाही. महर्षी वसिष्ठ, पुरुरवा हे तुमचे पूर्वज आहेत. ब्रह्मदेव सुद्धा तुमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत, कारण त्यांनी हजारो वर्षे ब्रह्मन आणि उपनिषदे ह्यांचा अभ्यास करण्यात घालवली. तेच ब्रह्मन व चालती बोलती उपनिषदे तुमच्याबरोबर श्रीकृष्णाच्या रूपात राहत आहेत. सर्व उपनिषदे एकत्र करून जेवढे पुण्य निर्माण होईल तेवढेच पुण्यवान पवित्र तुमचे घर आहे, जिथे श्रीकृष्णाचा वास आहे. ऋषी मुनी ह्या परब्रह्मांना वैकुंठात, क्षीरसागरात व अन्य ठिकाणी शोधत आहेत, परंतु ते त्यांना कुठेच मिळत नाहीत, कारण ते मनुष्य रूपात तुमच्या घरी येत जात आहे. तेव्हा युधिष्ठिरा, तूच सांग, कोण सर्वात भाग्यशाली आहे? स्वतः परब्रह्म असलेले श्रीकृष्ण तुमच्याबरोबर तुमचा अत्यंत लाडका मामे भाऊ म्हणून राहत आहेत. ते फक्त तुमचे कल्याण चिंतित आहेत. त्यांना तुमच्याकडून प्रेमाशिवाय कसलीच अपेक्षा नाही. कधी ते तुमचा गुरु म्हणून तुम्हाला सल्ला देतात किंवा कधी नातेवाईक म्हणून तुमच्याबरोबर वावरतात. तुम्ही जेव्हा इंद्रप्रस्थ नगरी बसवलीत तेव्हा श्रीकृष्णाने तुम्हाला मदत केली. अर्जुन भीमाबरोबर जरासंघाच्या वाड्यात गेला व त्याने अप्रत्यक्षपणे जरासंघाचा वध केला, जेणेकरून तुझ्या राजसूय यज्ञात कुठलीही बाधा येऊ नये. ते तुझा लहान भाऊ असल्यामुळे तुला साष्टांग दंडवत घालतात. ऋषीमुनींनी त्यांना सर्व ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते कुठेच मिळाले नाहीत. तेव्हा ते पृथ्वीवर आले. त्यांनी मथुरा, वृंदावन, द्वारका सर्व ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मनुष्य रूपात ते त्यांना तुझ्याच घरी सापडले. कित्येक वेळा ब्रह्मदेवांना आणि महादेवांनाही त्यांच्याबद्दलचे सत्य आकलन होत नाही. ऋषी त्यांची मनापासून भक्ती करतात, तरीही त्यांना ते पूर्णपणे समजत नाही. जे त्यांना प्रत्यक्ष दिसत नाही तेच हे परब्रह्म श्रीकृष्ण आहेत. हे सर्व जग भाग्यशाली आहे, कारण श्रीकृष्ण जगात मानवी स्वरूपात वावरत आहे. तू आणि तुझे भाऊ इतके भाग्यशाली आहात की तो तुमचा प्रिय बंधू आहे. तुम्ही त्याला अत्यंत प्रिय आहात,
की तुमच्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तेव्हा तुमच्यासारखे भाग्यशाली या त्रिलोकात कुणीही नाही. स्कंध 8. हत्ती आणि मगरीची कथा. त्रिकुट नावाचा एक अतिशय मोठा पर्वत होता. तो क्षीरसागरामध्ये उभा होता व 10 सहस्त्र योजने उंच होता. त्याची चांदी, सोने आणि लोखंड अशी 3 शिखरे आकाशात झळकत होती. काही शिखरांवर तर अनेक रत्ने चमकत होती. पर्वतावर अनेक विविध जातीचे वृक्ष व लता होत्या. त्यामुळे तो पर्वत हिरवागार दिसत होता. खूप उंचावरून पाहिल्यावर क्षीरसागरामध्ये उभा असलेला हा पर्वत चांदीमध्ये पाचू बसवल्यासारखा दिसत होता. या पर्वतावर वाघ, सिंहासारखे हिंस्त्र पशु राहत होते. त्याचप्रमाणे अनेक सुंदर पक्षी, नद्या, सरोवरे, अत्यंत सुवासिक फुले असलेली फुलझाडे, फळझाडे ह्यांची रेलचेल होती. त्यामुळे हे सर्व अरण्य सुगंधित झाले होते. ह्या गिरीकंदरात सिद्ध, चारण, गंधर्व त्यातील जलाशयात येऊन जलविहार करीत असत. त्याचप्रमाणे देवांगना सुद्धा जलाशयात स्नानास येत. त्यामुळे जलाशये सुद्धा सुगंधित झाली होती. ह्या पर्वतावर ऋतुमान नावाचे एक मोठे उद्यान होते. त्यामध्ये मंदार, पारिजात, पाटल, अशोक, चंपक अशी अनेक सुगंधी फुलझाडे तर होतीच, आणि डाळिंब आणि आंबा अशी फळझाडे सुद्धा होती. हे उद्यान वरुणाचे होते. ह्या उद्यानामध्ये एक अतिशय सुंदर सरोवर होते. ते सरोवर अतिशय मोठे होते आणि त्यावर निळी, पांढरी, लाल, गुलाबी रंगाची कमळे तरंगत होती. त्यांच्यामधील मध मिळवण्यासाठी अनेक भुंगे तिथे गुंजारव करत होते. बगळे व राजहंस पक्षी त्या सरोवरात विहार करत होते. अनेक वेगवेगळे मासे, कासवे पाण्यामध्ये राहत होते. पाणी इतकं स्वच्छ होतं ना की हे सर्व जलचर प्राणी जलाशयाच्या काठावरून दिसत असत. जलाशयाच्या काठावर मोगरा, कुंद, जाई, माधवीचे वेल अशी अनेक सुगंधी फुलांची झुडपे होती. ह्या पर्वतावर गजेंद्र नावाचा अतिशय बलाढ्य हत्ती राहत होता. त्याचा अतिशय मोठा कळप होता. तो आपल्या कळपाबरोबर ह्या जंगलात मनसोक्त हिंडत असे. गजेंद्र इतका बलाढ्य होता की वाघ, सिंह, जंगली अस्वल ह्यासारखे हिंस्र पशुसुद्धा त्याच्या जवळपासही फिरकत नसत. एकदा उन्हाळ्यामध्ये आपल्या कळपाबरोबर भरपूर हिंडल्यानंतर गजेंद्र आणि त्याचे सोबती थकले होते आणि त्यांना तहानही लागली होती. गजेंद्राला लांबूनच ते जलाशय दिसले आणि तो अतिशय आनंदी झाला. तो आणि त्याचा सर्व कळप त्या जलाशयात उतरले. प्रथम त्या सर्वांनी मनसोक्त तहान भागवून घेतली आणि नंतर सोंडेतून एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत जलक्रीडा करू लागले. ते सर्वजण त्या क्रीडेत इतके मग्न होते की आजूबाजूला असलेल्या संकटाची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या दुर्दैवाने त्या जलाशयात एक मोठा मगर राहत होता. त्याने अचानक गजेंद्राचा पाय स्वतःच्या जबड्यात पकडला. त्याला अत्यंत वेदना झाल्या. त्याने त्या मगर मिठीतून स्वतःचा पाय सोडवायचा प्रयत्न सुरू केला, पण कितीही प्रयत्न केला तरी त्याला पाय सोडवता येईना. त्याच्यासोबत असलेल्या सर्वांनी त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही त्यात यश आलं नाही. गजेंद्र इतका बलाढ्य असून सुद्धा स्वतःचा पाय तो मगराच्या भयानक पकडीतून सोडवू शकला नाही. ही झटापट कित्येक वर्षे चालू राहिली. देवसुद्धा जंगलाचा राजा गजेंद्र आणि जलाशयाचा राजा मगर याची झटापट बघत होते. हळूहळू गजेंद्राची लढण्याची शक्ती कमी होऊ लागली आणि मगर वरचढ होऊ लागला. गजेंद्राला कळून चुकलं की फार काळ तो ही लढाई लढू शकणार नाही आणि लवकरच त्याचे प्राण हे शरीर सोडून निघून जाणार आहेत. तेव्हा त्याने सखोल विचार केला आणि स्वतःशीच म्हणू लागला, मी फार मोठ्या संकटात सापडलो आहे.
ह्या बिकट प्रसंगातून माझे सखे सोबती, माझे नातेवाईक कुणीच मला सोडू शकणार नाहीत. परंतु मला अजून एक आशा आहे की मी परमेश्वरापुढे संपूर्ण शरणागती पत्करून त्याची प्रार्थना केली तर तो जो ब्रह्मदेवांना इतर देवांना सुद्धा संकटातून वाचवतो, तो नारायण नक्कीच ह्या यम नावाच्या काळसर्पातून माझी सुटका करेल. असं म्हणून तो नारायणांची मनोभावे प्रार्थना करू लागला. जेव्हा तो मोठ्या संकटात सापडतो तेव्हा सर्वजण त्याला मदत करायला येतात. पण एक वेळ अशी येते की कुणीच त्याला त्या संकटातून बाहेर काढत नाही. तेव्हा हताश होऊन एक एक जण त्याचे सगळे सोयरे सुद्धा त्याला सोडून जातात. अशा वेळी परमेश्वराची प्रार्थना केल्यावर फक्त तोच त्याला या संकटातून बाहेर काढू शकतो. गजेंद्राने आपले मन विचार पूर्णपणे नारायणांवर केंद्रित केले आणि तो त्यांची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, हे नारायणा, तुम्हीच या सर्व विश्वाचे निर्माते आहात. तुम्हीच त्याचे पालन करते आहात आणि प्रलयावेळी या सर्व विश्वाला तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेता आणि त्यानंतर तुम्हीच परत या विश्वाची निर्मिती करता. असं हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. तुमचे दर्शन होण्यासाठी ऋषीमुनी हजारो वर्षे तपश्चर्या करतात. तुम्ही निर्गुण निराकार आहात, परंतु तुमच्याच मायेने जगाच्या कल्याणासाठी तुम्ही अवतार घेता. या विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यावर मात्र कुठच्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, कारण तुम्हीच अंतिम सत्य आहात. तुम्हाला कुठलीच बंधने नाहीत. तुमच्यावर सत्व रजतम या त्रिगुणाचा परिणाम होत नाही. तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीवर, त्यातील जीवांवर तुमचे अपरंपार प्रेम आहे. त्यांच्याबद्दल तुमच्याही मनात सहानुभूती आहे. माझ्यासारखे जीव जेव्हा तुमच्यापुढे पूर्णपणे शरणागती पत्करतात तेव्हा त्यांचे सर्व अज्ञान दूर होते आणि त्यांना तुमच्याबद्दलच्या सत्याची अनुभूती मिळते. गजेंद्र पुढे म्हणाला, हे नारायणा, माझा हा हत्तीचा जन्म मला आता नकोसा झालाय. मला जगण्याची अजिबात इच्छा नाही. मला तुमच्या चरणांशी मोक्ष हवा आहे, ज्यामध्ये कालांतराने काहीही बदल होणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही पुण्य केलेले असले तर तुम्हाला स्वर्गाचा लाभ होतो, पण ते पुण्य संपत आले की मनुष्याला पुन्हा पापी जगात जन्म घ्यावा लागतो. म्हणून मला मोक्ष हवा आहे. हे परमेश्वरा, माझे सर्व अज्ञान दूर करा आणि ज्ञानाच्या प्रकाशाने तुमच्याबद्दलचे अंतिम सत्य मला ज्ञात होऊ दे. तुम्हीच ब्रह्मन आहात आणि सर्व विश्वात तुम्हीच व्यापलेले आहात. हेच ते अंतिम सत्य आहे. मी माझे मी पण पूर्णपणे त्याग करीत आहे आणि तुम्हाला शरण जात आहे. गजेंद्राचे हे बोल ऐकून ब्रह्मदेव, इतर देव सुद्धा हे बोल ऐकत होते आणि एका प्राण्याच्या द्वारे होणारी नारायणांची स्तुती त्यांना योग्य वाटले नाही. परंतु गजेंद्राचे हे बोल नारायणांना अत्यंत आवडले आणि ते श्रीहरीच्या रूपात गरुडावर बसून सरोवराच्या किनाऱ्यावर आले. त्यांच्या हातात त्यांचे सुदर्शन चक्र चमकत होते. नारायणांना बघितल्यावर गजेंद्राने आपल्या सोंडेत कमळ घेऊन सोंड उंचावत नारायणांना वंदन केले. नारायणांना गजेंद्राची दया आली. त्यांनी सरोवरात प्रवेश करून आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगराचा वध केला आणि गजेंद्राला सरोवरातून बाहेर काढले. त्यांच्याबरोबरच मेलेला मगर देखील सरोवराच्या बाहेर आला. सर्व देवदेवता हे अवर्णनीय दृश्य बघत होते. ते सगळे नारायणांभोवती जमा झाले. इतकी वर्षे मगराशी लढाई करून थकलेला गजेंद्र सोंडेत कमळ धरून नारायणांसमोर उभा होता. नारायणांनी अतिशय प्रेमाने त्याच्या सोंडेत धरलेल्या कमळाचा स्वीकार केला. गजेंद्र अत्यंत आनंदित झाला. मुक्ती. सर्वजण ते दृश्य बघत असताना मगराच्या मृत शरीरातून एक दैवी व्यक्ती अवतरली. तो एक हू नावाचा गंधर्व होता. त्याने नारायणांचे चरणी स्वतःचे मस्तक टेकले आणि तो त्यांची स्तुती गाऊ लागला. नारायणांमुळे त्याला त्याच्या मगराच्या जन्मातून मुक्ती मिळाली. ती कथा अशी होती,
फार पूर्वी हुहू नावाचा गंधर्व आपल्या भार्यांबरोबर सरोवरात स्नान करीत असताना तिथे देवल नावाचे महान ऋषी आले. ते सरोवरात उभे राहून परमेश्वराची प्रार्थना करत होते. हुहू हा गंधर्व खेळकर मनस्थितीत होता. त्याने पाण्याच्या खाली जाऊन गमतीने ऋषींचा पाय ओढला. ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी हुहूला शाप दिला. ते म्हणाले, तुला दुसऱ्यांचे पाय ओढण्याचा हा खेळ आवडत असेल तर आयुष्यभर मगर होऊन तू हाच खेळ खेळशील. गंधर्वाला अतिशय पश्चाताप झाला. तो व त्याच्या भार्या उशापासाठी ऋषींची विनवणी करू लागल्या. त्यांच्या विनवणीने ऋषींच्या मनाला पाझर फुटला. ते म्हणाले, तू इथे अनेक वर्षे वास करशील. एकदा हत्तीचा राजा गजेंद्र आपल्या कळपासह इथे जलक्रीडा करण्यास येईल, तेव्हा तू त्याचा पाय पकड आणि काहीही झाले तरी तू सोडू नकोस. गजेंद्र त्याच्या सोडवणुकीसाठी नारायणांची प्रार्थना करेल, तेव्हा विष्णू हरिरूपात येऊन त्यांच्या सुदर्शन चक्राने तुझी ह्या मगराच्या जन्मातून मुक्तता करतील. त्याप्रमाणे गंधर्वाची मुक्तता झाली. ही कथा ऐकून परीक्षिताच्या मुखावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. ते पाहून शुक म्हणाले, तुला आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. गजेंद्रासारखा एक प्राणी प्रभूचे यथार्थ वर्णन कसे करू शकतो? त्याच्याबद्दलचे अंतिम सत्य त्याला कसे कळले? ह्याच शंका तुझ्या मनात आहेत ना? त्या मी तुला एक कथा सांगून दूर करतो. असं म्हणून शुकांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. गजेंद्र हा पूर्वजन्मी द्रविड देशाच्या पांड्य वंशातील राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न असे होते. तो नारायणांचा फार मोठा उपासक होता. पुढे राज्याचा त्याग करून तो मलय पर्वतावर तपस्वी वेशात राहू लागला. एकदा नदीत स्नान करून भगवंतांची एकाग्र चित्ताने आराधना करीत असताना इथे अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यगणांसह अवतरले. राजा आपल्या साधनेत इतका व्यग्र होता की ऋषी आणि त्यांच्या शिष्यगणांची त्याला जाणीव झाली नाही आणि जसा ऋषींचा आदर करायला हवा होता तसा त्याने केला नाही. अगस्त्य ऋषींना तो फार मोठा अपमान वाटला. त्यांनी त्याला जडबुद्धी हत्ती होण्याचा शाप दिला आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर इंद्रद्युम्नाला काय घडले याची जाणीव झाली, परंतु तो ऋषींवर रागवला नाही. हा नारायणांचा आशीर्वाद समजून त्याने तो स्वीकार केला. तो हत्तीच्या जन्मात त्रिकूट पर्वतावर आला आणि तेथेच वास्तव्य करू लागला. परंतु शाप मिळाला तेव्हा तो परमेश्वराच्या भक्तीत व्यग्र होता. त्यामुळे त्याला त्याचा पूर्वजन्म आठवत होता व म्हणूनच जेव्हा तो मोठ्या संकटात सापडला तेव्हा तो नारायणांची एखाद्या मनुष्याप्रमाणे प्रार्थना करू लागला. नारायण प्रकट झाल्यावर त्यांनी गजेंद्रांचे कमळ स्वीकारून त्याला स्पर्श केला. तेव्हा इंद्रद्युम्नाची हत्तीच्या जन्मातून मुक्तता झाली आणि तो नारायणांचा सेवक झाला. नारायणांबरोबर त्यालाही गरुडाबरोबर बसवले गेले आणि गरुडाने आकाशात भरारी मारली. ऋतुमन बगीच्यात उभे असलेल्या सर्वांच्या नजरेतून ते अदृश्य झाले. अमृत मंथन. स्वर्गामध्ये देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते. दानवांच्या भयंकर हल्ल्यापुढे देवांचा निभाव लागत नव्हता. अनेक देव युद्धात मारले जाऊ लागले. ह्यावर आता काय उपाय करावा ह्यासाठी इंद्रदेव, वरुणदेव व इतर देव सल्लामसलत करू लागले. सर्वांनी मिळून ब्रह्मदेवांकडे जाऊन ह्या बिकट प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना विचारण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सांगितले की ह्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वजण नारायणांकडे जा आणि त्यांची प्रार्थना करा. केवळ तेच तुम्हाला ह्या त्रासापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगतील. ब्रह्मदेव आणि इंद्र इत्यादी सर्व देव नारायणांकडे गेले. ब्रह्मदेवांनी नारायणांची मनोभावे प्रार्थना केली आणि देवांना मदत करण्याची विनंती केली. नारायणांनी त्याचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, माझी खात्री आहे तुम्ही ह्या परिस्थितीवर मात करू शकाल, परंतु प्रथम तुम्हाला असुरांशी अतिशय धूर्तपणे तह करायला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची युद्धनीती वापरायची हे ठरवण्यासाठी
आपल्याला वेळ मिळेल. एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी अतिशय शांतपणाने परिश्रम घ्यावे लागतात. माझा प्रस्ताव असा आहे की अमरत्व मिळवण्याचे औषध अमृत तुम्हाला मिळवायला पाहिजे, ज्याच्या प्राशनाने तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल आणि कुणी मृत झाला असेल तर तो जीवितही होईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमृत कुठून मिळवायचे, त्याचेही उत्तर मी तुम्हाला देतो. असं म्हणून नारायणांनी सांगितलं, मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून तुम्हाला सागर घुसळावा लागेल, तेव्हाच अमृत मिळेल. परंतु सागर घुसळणे हे काम कठीण आहे. तेव्हा तुम्हाला असुरांच्या बळकट बाहूंची गरज लागेल. मी सुद्धा तुम्हाला या कार्यात मदत करेन आणि अमृत फक्त तुम्हालाच मिळेल याची व्यवस्था करेन. तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना देतो. असुरांच्या कुठल्याही मागणीचा विरोध करू नका. त्यांची प्रत्येक सूचना तुम्ही ऐकत आहात असाच त्यांचा समज होऊन द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्र घुसळल्यावर प्रथम त्यातून कालकूट नावाचे म्हणजेच हलाहल अत्यंत उग्र विष बाहेर पडेल. परंतु तुम्ही घाबरू नका. अमृत बाहेर येण्याच्या आधी समुद्रातून अनेक वस्तू बाहेर येतील, पण त्याचा हव्यास धरू नका. असुरांना हवे असेल ते घेऊन द्या. तुमचं लक्ष फक्त अमृत मिळवण्याकडे केंद्रित करा. असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला देऊन देवांना बळीकडे जाऊन त्याच्याशी तह करून त्यांच्या कार्यास सुरुवात करण्याचे नारायणांनी सांगितले आणि ते अदृश्य झाले. ब्रह्मदेव व इतर सर्व देव आपापल्या निवासस्थानी परतले. बळी हा प्रल्हादाचा मुलगा विरोचन ह्याचा पुत्र होता. इंद्राच्या अधिपत्याखाली सर्व देव बळीच्या राजवाड्यात प्रवेश करते झाले. त्यांना असं अचानक आलेलं पाहून असुरांनी त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी दर्शवली. परंतु बळीने त्यांच्या ह्या अविचारी वागण्याला थोपवले आणि इंद्राचे आपल्या राजवाड्यात आदराने स्वागत केले आणि त्याची काय सेवा करू शकतो अशी विचारणा केली. इंद्राने नारायणांचा सल्ला लक्षात ठेवून अत्यंत विनम्रपणे आणि चतुराईने बळीशी बोलायला सुरुवात केली. त्याने क्षीरसागर घुसळण्याची कल्पना बळीला दिली. तो म्हणाला, हा सागर घुसळल्यावर त्यामधून अमरत्व देणारे अमृत बाहेर पडणार आहे. परंतु सागर घुसळणे हे फार कठीण कार्य आहे. त्यासाठी देव आणि असुर ह्यांनी आपापसातले वैर बाजूला ठेवून एकत्र येऊन हे कार्य केले तर त्यापासून मिळणाऱ्या अमृताचा दोघांनाही फायदा होईल. बळीने विचार केला आणि त्याला इंद्राचा प्रस्ताव पसंत पडला. त्याने आपले सेनापती शंबर, अष्टनेमी, त्रिपुरा ह्यांना तो सांगितला आणि सर्वांना तो पटला. सर्वांनी मिळून सध्या तरी आपले वैर बाजूला ठेवून अमृत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे असुर आणि देवांनी मंदार पर्वत उचलला आणि ते समुद्राकडे घेऊन येऊ लागले. पण पर्वत इतका जड होता की वाटेत त्यांच्या हातून तो पडला आणि त्याखाली देव आणि दैत्य चिरडून जाऊ लागले. परंतु नारायण त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी तो पर्वत उचलला आणि समुद्र किनारी आणून ठेवला. देवांनी वासुकीशी बोलून त्याला घुसळण्यासाठी लागणारी दोरी बनवण्याची विनवणी केली आणि अमृत मिळाल्यावर त्यातील हिस्सा त्याला देण्याचे कबूल केले. ह्याप्रमाणे मंथनाची सर्व तयारी झाली होती.